नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 मे 2025. राज्यामध्ये म्हणजे 30 तारखेपर्यंत भाग बदलत, काही ठिकाणी मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज 2-2 भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मात्र 1, 2, 3 तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्या नंतर तुम्ही तुमचे शेत रोटावेटर, कल्टिवेटर करून आपण आपली शेत तयारीत ठेवा. कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे तर मी व्हिडिओ नंतर देणार आहे. पण राज्यात मात्र 30 तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबईकडे पडणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, कराडकडे पडणार आहे, पुण्याकडे मुसळधार पडणार आहे, रायगडकडे मुसळधार पडणार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे. कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे मुसळधार पडणार आहे. सातारा त्या कोकणपट्टीमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत पुन्हा महाराष्ट्र, मराठवाड्याकडे, विदर्भाकडे असा दररोज वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे. पण सगळीकडे 2-2 दिवस मात्र हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यामध्ये 30 तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 1, 2, 3 जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. पाऊस विश्रांती घेणार आहे, वरून रजेवर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 1 जून, 2 जून, 3 जूनला वरून राजा विश्रांती घेणार आहे, रजेवर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की 1, 2, 3 जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा, तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटपून घ्या. कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे. नंतर परत 5-6 जूनच्या नंतर थोडं तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील. पण राज्यात मात्र 1, 2 जून, 3 जूनला सूर्यदर्शन होणार आहे. चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र आता 27, 28 आणि 29 मेला म्हणतं ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 30 मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.